मित्रांनो नमस्कार. मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. शिक्षण सेवक बांधवांनो, उद्याचा दिवस म्हणजेच 12 मार्च हा आपल्या शिक्षण सेवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण जी काही कोल्हापूर उच्च न्यायालयात शिक्षण सेवक योजनेसंदर्भात याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेची तिसरी सुनावणी ही उद्या आहे. त्यामुळे उद्याचा दिवस निश्चितच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याआधी ज्या काही 2 सुनावण्या झाल्या आहेत, त्या सुनावण्यात काय झालं, तसेच उद्याच्या सुनावणीकडून आपल्याला काय अपेक्षित आहे, यावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण जी काय कोल्हापूर उच्च न्यायालयात शिक्षण सेवक योजनेसंदर्भात याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेची पहिली सुनावणी ही 3 डिसेंबर 2025 रोजी झाली. त्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्यावरती सरकारला प्रश्न केला आणि आपल्या ज्या मागण्या आहेत, समान काम समान वेतन असेल किंवा 3 वेतनवाढ असतील, सर्वच म्हणजे मेडिकल सुविधा, या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती सरकारचं उत्तर काय, यावर सरकारचं म्हणणं काय, यासाठी सरकारविरुद्ध नोटीस काढून सरकारला आपलं म्हणणं म्हणजे रिप्लाय दाखल करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दुसरी सुनावणी ही आपली 26 फेब्रुवारी 2026 रोजी झाली. त्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाने अशी भूमिका मांडली की शिक्षण सेवक हा विषय व्यापक आहे आणि राज्याच्या धोरणात्मक निर्णयाशी निगडीत असल्यामुळे यावरती सरकारमार्फत सरकारचे सर्वात ज्येष्ठ सरकारी वकील भूमिका मांडतील, त्यामुळे अधिक वेळ हवा. त्यानुसार कोर्टाने सरकारला काही वेळ वाढवून दिला होता आणि आता तिसरी सुनावणी ही उद्याच म्हणजेच 12 मार्च 2026 रोजी होणार आहे. निश्चितच मित्रांनो, त्या सुनावणीमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की सरकार रिप्लाय दाखल करेल आणि त्या रिप्लायवरती आपल्याला काय करता येईल हा नंतरचा विषय आहे, परंतु आपल्याला अपेक्षित आहे की उद्या रिप्लाय दाखल होईल. मित्रांनो, आपण जी काय कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेचा मुख्य आधार हा भारतीय राज्यघटनेतील जे काही मार्गदर्शक तत्त्व आहे, समान काम समान वेतन, इक्वल पे फॉर इक्वल वर्क, हे तत्त्व आहे. कारण आपण नियमित शिक्षकाप्रमाणे सर्व कामं पार पाडतो, कोणत्याही कामात कमी नाही. अध्यापनाचं काम असेल, इलेक्शन ड्युटी असतील, आता जी काही जनगणना होणार आहे ती असेल, किंवा शालेय पोषण आहार भरणे असेल, ह्या सर्व गोष्टी काही ठिकाणी ते शिक्षण सेवक हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या सर्व गोष्टी आपण नियमितपणे करतो, समान म्हणजेच नियमित शिक्षकाप्रमाणे सर्व कामं गोष्टी पार पाडतो. तर मग पगार असमान का? कारण सर्व कामं समान असताना पगार असमान का, या तत्वानुसार आपण याचिका उभा केलेली आहे. आणि या संबंधात कोर्टामध्ये आपण एक टेबलसुद्धा दिलेला आहे की नियमित शिक्षकाची कामे कोणती आणि शिक्षण सेवकांची कामे कोणती, म्हणजे फरक कोणताही नाही या दोघांच्या कामात, तरीही पगारात इतका फरक का, यानुसार आपली याचिका आपण उभा केलेली आहे. आणि त्या याचिकेची सुनावणी तिसरी सुनावणी ही उद्या होणार आहे. मित्रांनो, निश्चितच याचिकेच्या अनुषंगाने वकिलांसोबत पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून कायम आम्ही संपर्कात आहोत आणि ज्या काही इनपुट्स याचिकेच्या संदर्भात वकील साहेबांना द्यायचे असतात त्या नियमितपणे देण्यात येत आहेत. वेगवेगळ्या उच्च न्यायालयाचे जे काही निकाल आहेत, गेल्या काही काळात आले असतील, ते सर्व आपण वकील साहेबांना अवगत करून दिलेले आहेत आणि येत्या काळात निश्चितच आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, हा विषय निश्चितच मोठा आहे, परंतु न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षण सेवक ही योजना नामशेष होऊन शिक्षण सेवकाला लवकरच न्याय मिळेल अशी एक अपेक्षा आहे. मित्रांनो, आपणास या याचिकेबद्दल काय वाटतं निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती आपण अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती पाहत असतो. उद्या जी काही अपडेट घडेल ती निश्चितच या चॅनलवर दिली जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, ती लिंक जॉईन करा. कारण त्या चॅनलवरती आपण वेगवेगळे GR असतील, वेगवेगळे उच्च न्यायालयाचे निर्णय असतील, त्याचा PDF टाकत असतो. त्यामुळे सर्वांनी ती लिंकही जॉईन करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.